शेजारच्या बायको बरोबर प्रेमाने ठुकाई. हॅलो मित्रांनो, माझे नाव संजय आहे आणि माझे वय 43 आहे. मी ठाणेमध्ये राहतो आहे. माझी हाईट 5 फूट 7 इंच आहे आणि वजन 82 किलो आहे. मी विवाहित आहे आणि एक फ्लॅटमध्ये फॅमिली बरोबर राहतो आहे. मी बिझनेसमन आहे. माझ्या मागे एक बंगला आहे, तिथे एक सेक्सी भाभी राहत आहे. तिचे नाव कुसुम आहे आणि तिचे वय 36 आहे. तिचे फिगरचे साईज 40-36-42 आहे. एकदम गोरी आहे आणि तिला 3 वर्षाचा मुलगा आहे. तिचे पती बरोबर जुळत नव्हते. मी माझ्या खिडकीमधून तिच्या बेडरूम मध्ये पाहत होतो. ती आणि तिचा मुलगा बेडवर झोपत होते आणि तिचे पती जमिनीवर झोपत होते. मी तिला पाहत होतो आणि तिला अनेक वेळा ते समजत होते. ती बाहेर आली की मी तिचे बोब्स पाहायचा प्रयत्न करत होतो. मी एक दिवस घरी एकटा होतो आणि एक कॉल आला होता, तर विचारले की कोण आहे, तर मी म्हणले की संजय. ती म्हणली की हाय संजय, मी तुझ्या बरोबर फ्रेंडशिप करू इच्छित आहे. मी ओके, तुमचे नाव? ती नाव जाणून काय करणार आहेस डिअर? तेव्हा तिने म्हणले की माझे नाव कने सुरू होत आहे आणि मी तुझ्या एरियामध्ये राहते आहे. तू मला खूप पसंत आहेस. तर मी म्हणले की ठीक आहे, मग केव्हा मिळणार? तर तिने म्हणले की वेळ आली की सांगते. मग तिचे फोन मला रोज येऊ लागले होते. मग एक दिवस तिचा कॉल आला होता आणि त्यामध्ये गाणे वाजत होते, जे कुसुमच्या घरी वाजत होते. मग मला समजले की कुसुम भाभी कधी भेटा तर खरे. तर तिने दोन ठेवून दिला होता. मग तिने काही वेळ नंतर फोन केला होता आणि म्हणले की तू मला पकडले आहेस. ओके, उद्या मी एकटी आहे, बाहेर फिरायला जाऊया. मग मी म्हणले की ठीक आहे. संध्याकाळी 8 वाजता ओके. तर तिने म्हणले की ओके. मग आम्ही बाईक घेऊन निघालो होतो. आता अंधार झाला होता आणि ती माझ्या मागे बसली होती. मी जेव्हा ब्रेक मारत होतो तेव्हा तिचे बोल मला लागत होते. मग आम्ही पार्क मध्ये गेलो होतो आणि गाडी थांबवली होती आणि तिला बाईकवर बसवले होते आणि मी जवळ उभा राहिलो होतो आणि मग बोलू लागलो होतो. मग मी माझा एक हात तिच्या मांडीवर ठेवला होता आणि तिच्या जवळ गेलो होतो आणि आम्ही बोलत होतो. मग मी तिला विचारले की तू तुझ्या पतीपासून खुश आहेस? तर तिने म्हणले की नाही. पण काय करू? नशिबामध्ये आहे ते आहे. तर मी म्हणले की मी तुझा मित्र आहे, काळजी करू नकोस. मग तिने माझा हात पकडला होता आणि थँक यू म्हणले होते आणि मग माझा हात धरून ठेवला होता. मग मी तिला जवळ घेतले होते आणि तिला गालवर किस केली होती. तेव्हा तिने म्हणले की पागल, किस लिप्सवर केली जाते. मग मी तिला लिप्सवर किस केली होती. एक लांब किस. मग माझा एक हात तिच्या बुक्सवर गेला होता आणि तिने माझा लंड पकडला होता आणि म्हणले की हा तर खूप मोठा आहे. माझी इच्छा आहे की याला प्रेम करू, पण आता नाही, परत कधीतरी ओके. मी म्हणले की ओके. मग एक दिवस ती एकटी होती आणि माझी बायको स्कूलच्या पिकनिकवर गेली होती आणि मी घरी एकटा होतो. मग माझा फोन वाजला होता आणि मी घेतला होता. मग तिने म्हणले की संजय, मी कुसुम, तुझा दरवाजा उघडा ठेव, मी 1 मिनिट मध्ये येत आहे. मग मी म्हणले की ओके. ती मला बेडरूम मध्ये घेऊन गेली आणि तू इथेच थांब असे म्हणून निघून गेली आणि काही वेळाने ती आली, तर मी पाहिले की ती पूर्ण नागडी होती आणि ती माझ्याकडे येत होती तेव्हा तिचे मोठे मोठे बॉल डोलत होते. मग ती माझ्या जवळ आली आणि बेडवर बसली आणि मला म्हणाली, काय आता पिणार माझे दूध? माझा लंड तिला नागडे पाहून पूर्ण ताठला होता. मी आधी तिच्या ओठावर किस केली आणि मग हळूहळू खाली येत येत तिचे बॉल दाबू आणि घासू लागलो आणि ती आई उफ करू लागली. मग मी तिचे बॉल चाटणे चोखणे चालू केले. मित्रांनो, मला इतके मस्त वाटत होते की मला असे वाटत होते की मी स्वर्गात फिरत आहे, पण अजून खूप मजे कगले बाकी होते. मग मी माझे दोन्ही हात हळूहळू तिच्या पुच्छेपर्यंत आणले आणि ती जास्त आवाज करू लागली आणि मला थांबायला सांगत होती. तिने मला बेडवर ढकलले आणि माझी पॅन्ट काढून टाकली आणि चड्डीवरून लंड दाबू लागली. तिने चड्डी काढून टाकली आणि माझा लंड कुरवाळू लागली. माझा लंड 6 इंच लांब आणि 2 इंच जाड होता. काही वेळ लंड दाबून ती माझ्यावर चढली आणि माझे ओठ चोखू लागली. तिने माझी टी शर्ट काढून टाकली. मी तिच्या समोर पूर्ण नागडा होतो. मी तिला झोपवले आणि मी वर आलो.
मी तिचे ओठ चोखू लागलो. ती पण मला साथ देत होती. काही वेळाने तिने माझी जीन्स काढून टाकली आणि टी शर्ट काढून टाकली. माझा एक हात तिचे बॉल दाबत होता आणि दुसरा हात तिची पुच्छी घासत होता. ती समोर पूर्ण नागडी उभी होती. तिची पुच्छी एकदम स्वच्छ होती. ती म्हणाली, संजय, माझी पुच्छी आणि बॉल चोखून तू आज सर्व रस काढून टाक. आता मी दोन्ही हाताने बॉल दाबू लागलो आणि ती ओ संजय छछ करीत होती. आता मी तिचे बॉल तोंडात टाकून चोखत होतो आणि माझा लंड तिच्या पुच्छीला स्पर्श करीत होता. काही वेळ तिचे बॉल चुकून मी तिच्या पायांच्या मध्ये आलो होतो आणि मग तिच्या पुच्छी व माझे तोंड ठेवून मी तिची पुच्छी चाटीत होतो. ती पाय फाकवून यस सो यस करू लागली आणि संजय जोरात आणि जोरात, येस संजय, फाडून टाक माझी पुच्छी, आज फाडून दे तिला, आज सोडू नको, खाऊन टाक तिला, खाच मिटव तिची संजय, सोडू नको तिला, पूर्ण खाऊन टाक. तिने तिच्या दोन्ही हाताने माझे डोके पुच्छीत दबले होते. ती खूप तापली होती आणि मी पण अजिबात उशीर न करता माझा लंड तिच्या पुच्छीवर ठेवला आणि आत घुसवला आणि तिची पुच्छी जवू लागलो. मी एक बाजूला लंड टाकून पुच्छी जवत होतो आणि एका बाजूला तोंडात घेऊन तिचे बॉल चोखत होतो. ती ओरडू लागली, अच्छ अच्छ ओम संजय, आणि जोरात, येस सस आणि जोरात, संजय, मी येणार आहे. फाडून दे माझी पुच्छी. मी मग 5-6 ठके मारले आणि मग मी आणि ती एकदम पाणी सोडले. मी तिच्या पुच्छीतच पाणी सोडले आणि मी तिच्यावर होऊन राहिलो. मग 5 मिनिटाने तिने मला बाजूला व्हायला सांगितले. ती उठून बाथरूम मध्ये गेली आणि मी पण मागे पोचलो. ती सुसू करीत होती आणि मी पण सुसू करू लागलो. मग मी पाण्याने तिची पुच्छी धुतली आणि तिने माझा लंड धुतला. मग तिने गाऊन घातला आणि मी लोवा आणि शर्ट घातला. तिने फोनवर जेवणाची ऑर्डर दिली आणि मग आम्ही टीव्ही पाहू लागलो. ती मला म्हणाली, संजय, तू खूप चांगले जवतोस, मला खूप मजा आली. काही वेळाने जेवण आले आणि आम्ही जेवण केले. रात्रीचे 10:30 वाजले होते. आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत जेवण करून मोकळे झालो. मग ती म्हणाली, संजय, ठोकाठोकी चालू करू. मी हो म्हणालो. मग मी तिचे गाऊन काढून टाकले आणि तिने माझे टी शर्ट आणि लोअर काढून टाकले. आम्ही बेडवर पूर्ण नागडे होतो. मी तिला बेडवर झोपवले आणि तिच्या पुच्छीत बोट घालू लागलो. मी 2 बोटाने तिची पुच्छी जवू लागलो. ती अहाओहुम करीत होती. मग मी तिच्या पुच्छीत जीभ घातली आणि ती चाटू लागली. ती अहाओहुम करत होती आणि मी मस्त पुच्छी चाटत होतो. ती आई आई येस करीत होती. ती तिची गांड जोराने वर खाली करून तिची पुच्छी माझ्या जिभेने चाटून घेत होती. तिने माझे डोके पुच्छी व जोराने दाबून धरले होते. ती काही वेळाने कडक झाली आणि तिने पाणी सोडले. आणि म्हणाली, आहा बास, आता बास कर प्लीज, आता मला ठोक. मी पूर्ण मंत्रमुग्ध झालो आणि माझा लंड एकदम लोखंडासारखा ताठून उभा झालेला होता. आता तिने माझी शर्टाची बटणे उघडली आणि तिने ती काढून टाकली. मग तिने माझी पॅन्ट काढून टाकली. मी आता फक्त चड्डी घालून होतो. तिने जसे चड्डी काढून टाकली तसे तिचे तोंड उघडेच्या उघडे राहिले. माझा 7 इंच लंड तिच्या समोर नाचत होता. मी तिला लंड तोंडात घ्यायला सांगितले. ती थोडा विचार करून तोंडात घ्यायला तयार झाली. आता आम्ही 69 पोझिशन मध्ये आलो. ती माझा लंड प्रेमाने चोखत होती आणि मी तिची पुच्छी चाटत होतो. असे आम्ही 15 मिनिटे चोखत राहिलो. यावेळी मी 1 वेळा आणि तिने 2 वेळा पाणी सोडले होते. आणि मी तिचे पाणी पिऊन टाकले होते. आता मी तिच्या पायांच्या मध्ये आलो आणि तिची पुच्छी कुरवाळू लागलो. मग मी माझे बोट तिच्या पुच्छीत घालायचा प्रयत्न करू लागलो आणि ती धडपडू लागली आणि मी तिला कसे तरी समजावून एक बोट आत टाकले. तिची पुच्छी खूप टाईट होती. मग मी हळूहळू बोट आत बाहेर करू लागलो. तिला खूप मजा येत होती. मी तिला विचारले, आता लंड आत टाकू का? तर ती म्हणाली, काही होणार तर नाही ना. मी तिला समजावले, काही होणार नाही, मी आहे ना. आणि मग मी लवडा टाकायची तयारी करू लागलो. मी खूप सारे थूक लावून लंड सेट केला आणि एक जोरदार धक्का मारला. ती इतकी जोराने ओरडली की मी एकदम घाबरलो.
माझा अर्धा लंड तिच्या कुच्चीत घुसला होता आणि ती रडत मला विनंती करू लागली की काढून टाक प्लीज, मला खूप त्रास होतो आहे. पण मी आता कोठे काढणार होतो. पण मी काही वेळ थांबून तिला किस करू लागलो आणि तिचे मम्मे दाबू लागलो. असे केल्याने ती थोडी शांत झाली आणि मी परत एक धक्का मारला, पण यावेळी ती ओरडू शकली नाही कारण मी तिचे तोंड दाबून धरले होते. आता मी लंडात बाहेर करायला सुरुवात केली. त्यामुळे तिला हळूहळू मजा येऊ लागली आणि ती मला साथ देऊ लागली. अंदाजे 10 मिनिट ठोकल्यावर तिने पाणी सोडले. पण मला अजून वेळ होता आणि मी जोरजोराने ठके मारायला सुरुवात केली. ती आनंदाने ठोक मला ठोक प्लीज आणि जोराने ठोक मला फक मी फक हार्डेस सो जव मला जव जोरात असे म्हणू लागली. मग 5 मिनिटाने मी आणि तिने दोघांनी पाणी सोडले आणि मी तिच्या कुच्चीत पाणी सोडले. आणि आम्ही एकत्र झोपलो. ती मला धरून बाथरूम मध्ये घेऊन गेली आणि आम्ही एकमेकाला अंघोळ घालू लागलो. काही वेळाने मला सुसू लागली होती. मी तिला सांगितले की मला सुसू लागली आहे. तर ती रांड म्हणाली थांब, मी तुझा लंड खाली झोपून तोंडात घेते आणि तू माझ्या तोंडात सुसू कर आणि तिने तसे केले. मी पण तिच्या तोंडात सुसू केली आणि ती पटकन माझा सुसू पिऊन गेली. कुसुम आता पूर्ण बदलली होती आणि आता तिने माझा लंड चुकून परत उभा केला आणि मग सोडून दिला. मग आम्ही बेडरूम मध्ये गेलो. तिने मला खाली झोपवले आणि ती माझ्या लंडावर बसली आणि माझा लंड घसरत तिच्या कुच्चीत घुसला आणि ती मला म्हणाली तू आता काही करू नको, सर्व मी करून घेते. असे म्हणून ती स्वतःवर खाली होऊ लागली. माझे दोन्ही हात तिने बॉलवर ठेवले आणि मला पण खूप मजा येत होती. पण मला माझ्या स्टाईलमध्ये तिची पुच्ची मारायची होती, तर मी तिला काही वेळाने थांबायला सांगितले आणि तिला झोपायला सांगितले. मग मी तिला खाली करून वर झोपलो आणि तिचे पाय माझ्या खांद्यावर ठेवले आणि माझा लंड तिच्या पुच्चीवर ठेवला आणि मी माझा लंड एक ठोका देऊन आत घातला. मी तिला सतत 15 मिनिटे जवळ राहिलो आणि मी माझे सर्व वीर्य तिच्या पुच्चीत टाकले. मग तिने म्हणले की आता मी तुझ्याकडून ठोकून घ्यायला परत परत येते, माळ ठोकणार ना. तर मी म्हणले की ही चेक तुझ्यासाठी नेहमी उघडी आहे आणि तुला पाहिजे तेव्हा ये, मी तुझ्यासाठी 24 तास 7 दिवस आणि नेहमी तयार आहे. आमचे हे काम चालू राहिले होते आणि नेहमी राहील. कारण की आम्ही सर्व फोनवर प्लॅन करत असतो आणि बाहेर हॉटेलमध्ये जातो. आता ती पण एकदम खुश आहे.